मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब आता खूप वैतागतात। धनंजयला ते विचारतात, तुमच्याकडे काही उपाय असेल तर सुचवा, कारण पक्षश्रेष्ठींनी नुसतं पिंकीचंच नाव पुढे घेण्यासाठी सुरुवात केली आहे आणि ती पिंकी जर तेथे आली ना, ती माझ्या डोक्यावर बसणार हे नक्कीच। काय करावं? तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा बरं पाहू। त्यावेळी धनंजय म्हणतो, पिंकीसारखाच एखादा तगडा कार्यकर्ता आपण आपल्या बाजूने करून घेतला आणि त्यालाच निवडणुकीला उभं केलं तर मग? त्यावेळी आता बापूसाहेब हसतात आणि म्हणतात, अहो जावई बापू, तुम्ही तर शेरा सव्वाशेर निघालात, म्हणजे तुम्ही चांगला पर्याय सुचवलात। आणि तुमच्या भाषेत ते काय म्हणतात? धनंजय म्हणतो, करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन। तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात, हो तेच करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन। आता यापुढे एक चाल खेळावीच लागेल असा त्या दोघांचा खरं तर विचार सुरू असतो। इकडे आता युवराज खूपच चिडलेला असतो। पिंकीला सतत तो म्हणत असतो की मी आता पोलीस स्टेशनला जातो आणि चौकशीच करतो। पिंकी म्हणते की नको धनी, ऐका जरा, अहो जर सुरेखा मावशींना संशय आला की आपण ते धागेदोरे शोधण्यासाठी सुरुवात केली आहे आणि जर संशयाची सुई जर सुरेखा मावशींवर फिरली तर मग त्या लगेच आपल्या सासूबाईंवर संशय घेतील की मारण्यासाठी सुशीलाचाच हा कट होता म्हणून। त्यावेळी युवराज म्हणतो, हो बरोबर आहे, परंतु आता काय करावं? पिंकी म्हणते, आपल्याला हे प्रकरण अक्कल हुशारीने आता निस्तरावं लागेल आणि यामागे नक्की काय आहे, हे प्रकरण नक्की कसं घडलं आणि या मुळाशी कोण आहे हे शोधून काढायला हवं। युवराज म्हणतो, तुमचं बरोबर आहे। असं म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला एकदा गमावले कारभारीन, आता मला पुन्हा तुम्हाला कधीही आयुष्यात गमवायचं नाहीये। पिंकी म्हणते, तुमच्यासारख्या प्रेमाच्या मिठीचं कवच माझ्याबरोबर असल्यानंतर मला काय कधी होणार आहे? असं म्हणून दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूपच इमोशनल होतात। तर आता दुसरीकडे सुशीलाही विचार करत असते की काहीही झालं तरी या घाटवाडीच्या मुलीची मला साथ सोडायला हवी। आता सुशीलाही अगदी तिच्या मूळ रूपात आलेली असते। पिंकीने जो काही तिचा मेकओव्हर केलेला असतो ना, तो तिने पूर्णपणे चेंज केलेला असतो। अगदी खानदानी पद्धतीने ती तयार झालेली असते। मग त्यानंतर आता सुशीला आरशात स्वतःला निहाळते आणि म्हणते, हेच माझ्या साहेबांना आवडतं। तरीही आता या घाटवाडीच्या मुलीने जे काही सुचवलं होतं, साहेब इम्प्रेस झाले नाहीत, अजूनही ते चिडलेले आहेत। तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारते, काय हो सासूबाई, हे काय केलं तुम्ही? त्यावेळी आता सुशीला म्हणते, हे घे, ही आपली युती आजपासून तुटली। तेव्हा पिंकी म्हणते, असं काय? सारखं काय आपली युती तुटली, जशी काय मलाच जास्त गरज आहे, तुम्हाला गरज नाही का युतीची? त्यावेळी सुशीला जरा चाचपते आणि म्हणते, मग काय करायचं? साहेब अजूनही माझ्यावर नाराज आहेत, त्यांचा राग कसा घालवावा मला कळत नाही, तुझं आपलं दुसरंच काहीतरी सुरू असतं। त्यावेळी आता पिंकी म्हणते की अहो तसं नाहीये, सुरेखा मावशींना मात देण्यासाठी आपल्या दोघींची युतीच योग्य ठरेल। तेव्हा आता मनातल्या मनात सुशीला विचार करू लागते, या घाटवाडीच्या मुलीचं ऐकून या सुरेखाला घराबाहेर काढायलाच हवं काहीही करून। म्हणून ती लगेच तिचा निर्णय बदलत पिंकीला म्हणते, काय करायचं मग पुढे सांग बरं तू? साहेब अजूनही चिडलेले आहेत, मग काय आता आम्ही दोघेही रूममध्ये बसू का? पिंकी म्हणते, हां सासूबाई, अहो तुम्ही तर माझ्याबरोबर राहून पिंकीगिरीही शिकलात म्हणायचं। त्यावेळी सुशीला म्हणते, तुला नक्की म्हणायचंय काय? बोल पटकन। तेव्हा आता पिंकी कानात तिच्या काहीतरी प्लॅन सांगत असते। तेवढ्यातच चित्रा आता सर्व फोटोज त्या दोघींचे क्लिक करते आणि म्हणते की तुमचं मी बोलणं ऐकू शकत नाही, ठीक आहे, परंतु या CCTV कॅमेऱ्यातून तुम्ही कधीही सुटू शकत नाही, असं म्हणून ती त्या दोघींचे फोटो पाहत असते आणि पटकन ती सुरेखा जवळ जाते। तेव्हा सुरेखा मात्र आता एकाच गोष्टीचा विचार करत असते की सुशीला मला सकाळी काय म्हणाली होती की तू बापूसाहेबांची दुसरी बायको आहेस आणि मी पहिली बायको आहे। जेवढा पहिल्या बायकोला मान असतो ना, तेवढ्या दुसऱ्या बायकोला अजिबात मान नसतो। मग त्यानंतर पिंकीने जे काही तिला चॅलेंज दिलेलं असतं ते सर्व काही आता सुरेखाला आठवत असतं। म्हणजेच आता सुशीलाच्या बाजूने मी आणि तुमची उलटी गिनती सुरू, तुम्हाला घराबाहेर काढणारच। त्यावेळी आता चित्रा म्हणते की सासूबाई, धाकल्या सासूबाई, मी पुरावा आणला आहे, थोरल्या सासूबाई आणि त्या पिंकीची युती आहे, तुम्ही पहा ना हा फोटोच। असं म्हणून ती सुरेखाला सारखी तो फोटो दाखवत असते, पण तिचं आता लक्षच नसतं। त्यानंतर ती जोरात ओरडते की धाकल्या सासूबाई, अहो पहा की। त्यावेळी आता सुरेखा तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, अगोदर इथून निघ बरं। अगं ज्यातलं आपल्याला कळत नाही ना, तिथे बडबड करू नये, असं म्हणून ती चित्राचा अपमान करते।
त्यावेळी आता चित्रा गप्प बसते. मग आता सुरेखा म्हणते, ही गोष्ट तू कुणाला सांगायची नाही. या पिंकीला आणि सुशिलाला मात देण्यासाठी मलाच काहीतरी चाल खेळावी लागेल. त्यावेळी चित्रा म्हणते, बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आता निरी, युवराज आणि पिंकी हे तिघेही किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असतात. तेवढ्यातच छबी आता तेथे येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणते. त्यावेळी चहा रेडी आहे, तुम्हाला देऊ का असं पिंकी विचारू लागते. तेव्हा छबी म्हणते, मी एकटीनेच चहा प्यायचा, आपण सर्वांनी मिळून पिऊयात ना, छान वाटतं मग. त्यावेळी आता पिंकी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा युवराजला देखील आता चहा पिण्यासाठी बोलवण्यात येतं. आता ते तिघे चौघे जण मस्त चहा पित असतात. तेवढ्यातच संग्राम तेथे ओरडत ओरडत येतो, अरे चहा नाश्ता झाला की नाही, लवकर या नोकरांनो असं म्हणून तो आता युवराजला सारखा नोकर म्हणत असतो. त्यावेळी आता युवराजला चहा पितानाच तो उठवत असतो आणि म्हणतो, नोकराने अगोदर चहा प्यायचा असतो का? त्यावेळी आता पिंकी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही संग्राम भाऊजी? तेव्हा आता युवराज म्हणतो, थांबा, याला चहा दिलाच पाहिजे असं म्हणून तो आता अगदी संग्रामकडे रागात पाहतच किचनमध्ये जात असतो. तेव्हा मुंगीच्या पावलांनी चालू नको असं आता संग्राम रागातच युवराजला म्हणतो. युवराज आता पटकन चहा घेऊन येतो. त्यावेळी पिंकी म्हणते, हे काय तुमच्या घरचे नोकर नाही आहेत? संग्राम म्हणतो, मी त्याला कामावर ठेवलंय, तो माझा नोकरच आहे. युवराज तितक्यातच चहा घेऊन तेथे येतो. संग्राम म्हणतो की नजर खाली करायची, त्या घरचा मालक आहे, तुझ्यासारखा नोकर नाहीये असं म्हणून तो युवराजचा पुन्हा पुन्हा सतत अपमान करत असतो. मग आता पिंकी म्हणते, संग्राम भाऊजी हे पहा, जरा नीट बोला. तरीही संग्राम ऐकायला तयार नसतो. युवराजवर अरेरावी करतो. युवराज आता तो गरम चहा त्याच्या शर्टवर टाकून देतो. आता तो चांगलाच भासतो, त्यामुळे तो ओरडतो आणि म्हणतो, आई ग आई, पटकन ये बाहेर, माझ्या अंगावर चहा ओतला आहे. त्यावेळी आता युवराज मात्र हसत असतो. तेव्हा तेथे धावतच सुरेखा येते आणि विचारते, काय झालं, तू चला आतमध्ये. पण आता संग्राम हा खूपच चिडलेला असतो. सुरेखा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. आता युवराज हा त्यानंतर रूममध्ये निघून जातो. पिंकी आता संग्रामला म्हणते की तुम्हाला ही तुमच्या पापाची शिक्षा मिळाली. तेव्हा संग्राम म्हणतो, माझ्या तुकड्यांवर जगता आता पाहतोस तुम्हाला. पिंकी आता रागातच म्हणते, मी सरपंच आहे या गावची आणि माझा जो पगार मिळतो ना त्यातून हा घर खर्च भागतो, त्यामुळे जास्त पुढे बोलायचं नाही, घर खर्च तर मीच भागवत आहे या घरचा असं म्हणून ती रूममध्ये जाते. युवराज आता आवरून कुठेतरी निघालेला असतो. पिंकी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते आणि म्हणते की इथेच बसा. युवराज म्हणतो, तुमचं सतत काय चाललंय कळतच नाही, इथे बसा इथे बसा, मला काही करूनच द्यायचं नाही का तुम्हाला? म्हणून तो आता चिडतो आणि बाहेर जायला निघतो. हॉलमध्ये आल्यानंतर छबी विचारते, अरे युवराज तू कुठे निघालास? युवराज आता काहीही सांगत नाही. तेव्हा पिंकी आता खूप घाबरते आणि म्हणते, अहो छबिताई, हे डोक्यात राग घालून बाहेर गेले आहेत, आता काही केलं तर? छबी म्हणते, काळजी करू नको, आपला युवराज शांत डोक्याने सर्व काही करेल. तेवढ्यातच डॉल्बी तेथे येतो आणि म्हणतो, अरे काय चाललंय, मला खूप भूक लागली आहे आणि आपला शेफ कुठे आहे? तेव्हा युवराजने नोकरी सोडली या शेफची असं आता छबी म्हणते. त्याचवेळी मग आता मला नाश्ता कोण करणार? अगनिरी, मला भूक लागली असं डॉल्बी आता म्हणतो. तेवढ्यातच सुशिला तेथे येते आणि म्हणते की अरे काय चाललंय, माझी मुलं भूक भूक करतायत आणि अजूनही कुणी नाश्ता केला नाही का? आता सुशिलाला पहिल्या मूळ रूपात पाहून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. सर्वांना खूप आनंद होतो. सर्वजण आता सुशिलाला म्हणतात, आई पूर्वीचे दिवस आठवले, तू खूप छान दिसते या लुकमध्ये. सुशिला आता लाजतच गजऱ्याला हात लावते आणि म्हणते, राहू द्या, तुमच्या जेवणाचं काय आता? शेफने नोकरी सोडली असं म्हणता का? त्यावेळी आता बरं झालं माझ्या युवराजने ती नोकरी सोडली, घरात एवढ्या बायका आहेत त्या काही कामाच्या असं म्हणून ती आता सुरेखाला आवाज देते, सुरेखा पटकन इकडे ये. तेव्हा सुरेखा मोठ्या तोऱ्यातच आता तेथे येते. तिच्याबरोबर संग्राम देखील असतो. तेव्हा आता सुरेखा तेथे आल्यानंतर सुशिलाचं हे रूप पाहून ती आता तिच्याकडे पाहतच राहते. तिला धक्का बसतो की तायडीने असं पुन्हा रूप का धारण केलं असेल. मग आता म्हणते, माझी मुलं इथे भूक भूक करतायत, त्यांना नाश्ता पाहिजे, चल आता शेफने तर नोकरी सोडली, तू नाश्ता बनव, चल सर्वांच्या नाश्त्याची तयारी कर. आता सुशिलाकडे सर्वजण पाहतात आणि गालातल्या गालात हसतात. सुरेखा आणि संग्राम मात्र खूप चिडलेले असतात. तर पिंकीला खूप आनंद होतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये युवराजला आता समजतं की पिंकीच्या जीवावर नक्की कोण उठलं होतं, संग्राम. तेव्हा तो आता संग्रामच्या माणसांची चांगली धुलाई करतो. पिंकीला आता भाल्यादादाचा फोन येतो. तेव्हा तो म्हणतो की तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, ही गोष्ट युवराजला समजली. आता पिंकीला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.